बाळ मानेंची ठाकरे गटातून हकालपट्टी, विधान परिषदेच्या निवडणुकीतून माघार घेणं भोवलं, पक्षविरोधी कारवायांमध्ये सहभागी झाल्याचा बाळ मानेंवर आरोप। उद्धव ठाकरेंनी केली पक्षातून हकालपट्टी। पुणे विधान परिषदेमध्ये सुनील टिंगरेंचा अर्ज मागे, संजय काकडेंसोबत टिंगरेंनी भरला होता अर्ज। विधान परिषदेच्या मतदाना अगोदरच शिवसेनेचं खातं उघडलं, ठाणे मतदारसंघामधून रवींद्र फाटक बिनविरोध विजयी, मवियाच्या अभिजित पवार यांचा अर्ज मागे। नाशिकमधील भाजप बंडखोर गणेश गीते उमेदवारी अर्ज मागे घेणार, मंत्री गिरीश महाजनांना समजूत काढण्यात यश, गोकुळ गीते मात्र निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याची माहिती। जळगाव विधान परिषदेमध्ये भाजपचं टेन्शन वाढलं, शिवसेनेच्या बंडखोर रेश्मा काळे निवडणूक लढण्यावर ठाम, बंड शमवण्यासाठी गिरीश महाजनांची धावाधाव। मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर अब्दुल सत्तार यांची बंडखोरीची तलवार म्यान, समीर सत्तार उमेदवारी अर्ज मागे घेणार, संभाजीनगरमध्ये महायुतीतल्या वादावर मार्ग काढण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। माझ्याच नेत्यांकडून आत्मविश्वास कमी करण्याचा प्रयत्न, मुलीच्या माघारीनंतर आमदार महेंद्र दळवींची पोस्ट। शाळा सुरू होण्याआधीच पालकांना दरवाढीचा शॉक, स्कूल बसच्या भाड्यामध्ये 15% वाढ, इंधनाचे दर वाढल्यानं स्कूल बस असोसिएशनचा निर्णय। विमानतळावर सेल्फी काढला तर मोबाईल जप्त होणार, डीजीसीए कडून नवी नियमावली जारी, विमानतळावर रील्स करण्यावरही बंदी। भिवंडीतल्या लक्ष्मीनगरमधल्या झोपड्यात जमीनदोस्त, रेल्वे प्रशासनाकडून 258 झोपड्या जमीनदोस्त, अंजूर फाटा रेल्वे परिसरातील अतिक्रमणावर कारवाई। अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमध्ये एटीएसची कारवाई, पाकिस्तानी गँगस्टरच्या संपर्कातील 4 जण ताब्यात, संशयित तरुणांची 10 तास कसून चौकशी। मेट्रो लिफ्टमधील अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणातील आरोपी जेरबंद, मुंबई पोलिसांनी छत्तीसगडच्या रायपूरमधून आरोपीच्या मुसक्या आवळल्या। रत्नागिरीच्या कामथे उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर एसीबीच्या जाळ्यात, स्त्रीरोग तज्ञ कांचन मदार यांना 4,500 रुपयांची लाच घेताना अटक, गर्भपाताच्या गोळ्यांचे किट्स देण्यासाठी लाच मागितल्याचा आरोप। बारामतीमधल्या गुणवडीमध्ये अवैध हातभट्ट्यांवर धाड, जमिनीखाली लपवलेला दारूसाठा जप्त, बारामती शहर पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाची संयुक्त कारवाई। माऊली समाधी मंदिरात आंब्याची आकर्षक सजावट, मंदिर परिसरात आंब्याचा सुगंध दरवळतो। श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्ती संवर्धनाकडे दुर्लक्ष, जानेवारीमध्ये मूर्तीवर सिलिकॉन लेप लावण्याचा ठराव होता, जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतला निर्णय। बिहारच्या मुझफ्फरपूरमध्ये एका खासगी हॉस्पिटलमध्ये आयसीयू मध्ये लागली आग, 7 जणांचा आगीत होरपळून मृत्यू। दिल्लीमधील रेस्टॉरंट आग प्रकरणी मालकाला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याखाली अटक, आगीमध्ये होरपळल्यानं 21 जणांचा मृत्यू झालाय। मॉन्सून केरळमध्ये दाखल, हवामान विभागाची माहिती, केरळमधील अनेक जिल्ह्यांमध्ये ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी।